नमस्कार मैत्रिणींनो, रेणुकाच नागपुरी तडक्यामध्ये आपले स्वागत आहे। आज मी बघा तुमच्यासाठी कुठला पदार्थ घेऊन आले आहेत। हे आहेत भोकराचे लोणचे। हे भोकर फक्त एप्रिल आणि मे महिन्यातच मार्केटमध्ये उपलब्ध होतात, भाजीवाल्याकडे सहज मिळतात। हे भोकर शेताच्या बांधावर वा रानावनात याची झाडं असतात, पण आपल्याला आपल्या शहरात ते मिळून येतात। तर याला स्वतःची अशी चव नसते आणि आतला गर याचा चिकट असतो। तर त्याच्यामध्ये कैरी ॲड करायची असते। त्याला चव आणण्यासाठी एक तर कैरीचा किस किंवा कैरीचे फोडी करून या लोणच्यात घालायच्या असतात, तेव्हा याला छान चव, आंबट गोड चव येते। तर आणि हे भोकर स्पेशली उन्हाळ्यात येतात, त्याच्यामुळे ते लोणचं खाल्लं किंवा त्याची भाजी करून खाल्ली तर ते शरीराला थंड ठेवते, पित्तवर्धक आहे, वीर्यवर्धक आहे आणि अतिशय लाभदायी असे हे भोकर। याची रेसिपी आपण बघूया। भोकराचे लोणचे याकरता लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे आणि याची पूर्वतयारी कशी करायची ते पण आपण बघूया। चला तर मैत्रिणींनो, आपण भोकराचे लोणचे बनवूया। तर या भोकराच्या लोणच्यासाठी दांडीवाले कच्चे भोकर घ्यायचे आहेत आणि याला आणल्यावर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। धुवून घेतल्यावर ह्याच्या दांड्या पहिल्यांदा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। या सगळ्या भोकरांच्या दांड्या काढून घेतलेल्या आहेत आणि याच्या दांड्या काढायच्या फक्त, आणि याला ही जी वर टोपी असते ही तशीच ठेवायची आहे, ही टोपी काढायची नाही, कारण आपल्याला याला वाफवायचे आहे। जर ही टोपी काढली तर पाणी आतमध्ये जाणार, कारण ही टोपी काढली की याला छिद्र असतं, तर त्या छिद्रातून पाणी आतमध्ये जाणार, म्हणून याची टोपी, भोकराची टोपी काढायची नाही, फक्त याचं असं देठ तोडून बाजूला करायचं आहे। तर 5 ते 7 मिनिटं आपले हे वाफवून तयार आहे। याला आपण थंड करून घेणार आहोत। हे थंड झालेत की याची टोपी काढून याच्यामधली बी आपल्याला काढायची आहे। किंवा दुसऱ्या प्रकाराने असं करता येईल की जेव्हा कच्चे असतात तेव्हाच त्याची टोपी काढून हाताला तेल लावून त्याच्यामधली गुठळी किंवा त्याची बी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मग त्याला थोडंसं मीठ आतून घासायचं आहे, जेणेकरून त्याचा चिकटपणा निघून जाईल। ते काढायला थोडं कठीण होतं, कारण असा थोडा कडक असतं ते फळ आणि चिकट असतं, आतून त्याचा गर चिकट राहतो। तर ते काढताना तो हातातून घसरतो, त्याला काढायला खूप वेळ लागतो। त्यामुळे मी हा मार्ग शोधला आहे की त्याला 5-7 मिनिटं गरम करायचा, तो थोडा लूज होतो, त्याच्यानंतर ती त्याची आतली आठळी काढायला मदत होते, ती लवकर निघते ॲज कम्पेअर टू ते कच्चं फळ। तर हे थंड झाल्यावर याच्यामधली आपल्याला आठळी काढून घ्यायची आहे। याची टोपी ही वरची ही पण काढून घ्यायची आहे। ही बघा, ही अशी टोपी काढली की याला असं छिद्र असतं मध्ये, यात पाणी जाऊ नये म्हणून याची टोपी काढायची नसते। हे फळ आता उकडून तयार आहे, थंड झालं की आपण याची बी काढणार आहे। तर हे भोकर आपले गार झालेले आहेत आणि आता यातून आपल्याला याची बी किंवा आठळी काढायची आहे। तर चाकूनी थोडा काप देऊन आपल्याला हे असं याची बी आपल्याला काढायची आहे। थोडा चिकटपणा असतोच, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आधी आणि मग त्याच्या आतली बी काढायची आहे। तर लक्षात आलं ना मैत्रिणींनो, ही पूर्व तयारी कशी करायची आहे ते। याप्रमाणे सगळ्या आठवड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। मैत्रिणींनो, या लोणच्याची पुढची प्रोसेस आपण पाहूया। हे सगळे काढून रेडी आहेत। याला आपण मीठ पण लावलेलं आहे आतून,
मिठाचं थोडं पाणी सुटलेलं आहे ते तसंच राहू द्यावं याच्यामध्ये. त्यांनी याचा चिकटपणा कमी होण्यास मदत होते. आणि ह्याला लागणारे साहित्य बघूया. 3 टीस्पून जिरे घेतलेले आहे आणि भाजून घेतलेले आहे. फोडणीला थोडे हिंग घेतलेले आहेत. हा लोणचे मसाला घेतलेला आहे. बेडेकर म्हणा, रामबंधू म्हणा किंवा केपरेचा, कुठलाही जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो. बाजारात 1 किलोसाठी जेवढं पॅकेट असते त्याच्या अर्ध घेतला आहे, कारण आपले भोकरं हे अर्धा किलो आहे. त्याच्यामुळे त्याच्या पॅकेटच्या अर्धाच मसाला आपण घेतलेला आहे अर्धा किलोसाठी. ही मोहरी घेतलेली आहे. ही मोहरी 100 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे. मोहरी डाळ हे 3 ते 4 टीस्पून सोप घेतलेली आहे. आपल्या आवडीप्रमाणे सोप जास्त आवडत असेल तर 4 टीस्पून घ्यायची, पण साधारण 3 ते 4 टीस्पून वापरायची. हे 3 टीस्पून धने घेतलेले आहेत. हे सगळे भाजून घेतले आहे. धने, जिरे, सोप हे सर्व भाजून घेतलेले आहे. कारण लोणच्यामध्ये वापरणारा मसाला हा कधी पण भाजून घ्यावा, कारण त्याचं मॉइश्चर कमी होते, त्याने लोणचं खराब होत नाही. म्हणून ही काळजी घ्यायची की धने, जिरे, मोहरी, हे मोहरी डाळ, ही मोहरी डाळ सुद्धा मी थोडी भाजून घेतली आहे. हलकं भाजून घ्यायचं हे सर्व, म्हणजे मॉइश्चर कमी होते. हे 2 टीस्पून मिरची पावडर घेतलेला आहे, कारण या लोणच्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मिरची असते, म्हणून मी ही मिरची पावडर 2 टीस्पून घेतलेला आहे. आणि 1 टीस्पून हळद घेतलेली आहे. हे सर्व आपल्याला फोडणीसाठी वापरण्याचं साहित्य आहे. तर आता सोप, जिरे, धने हे तीनही साहित्य आपल्याला मिक्सरमधून दरदरे वाटून घ्यायचे. खूप बारीक पावडर नाही करायची आहे, दरदरं वाटायचं आहे. शिवाय या भोकराला स्वतःची अशी कुठलीही चव नसल्यामुळे मी 2 कच्च्या कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत. ते आपल्याला लोणच्यामध्ये वापरायचे आहे, कारण थोडंसं लोणचं कधी पण आंबट गोड चवीला छान लागतं. कैरीमुळे त्याला आंबटपणा येईल, म्हणून मी 2 कच्च्या कैऱ्या किसून घेतलेल्या. तर हे तिन्ही साहित्य याप्रमाणे दरदरा आपण वाटून घेतलेलं आहे. आता आपण फोडणीकडे वळूया. फोडणी करण्याकरता मी गॅस ऑन केलेला आहे आणि कढईमध्ये आपल्याला थोडं फोडणीपुरतं तेल घालावं लागणार आहे. मी हे तेल आधीच गरम करून ठेवलेलं आहे. तेच तेल मी यात वापरणार आहे, कारण लोणच्यामध्ये एकदम तेल टाकण्यापेक्षा पाहून पाहून तेल टाकायचं. जेवढी गरज असेल तेवढंच तेल घालायचं. त्यातलंच तेल थोडं मी फोडणी करता काढलेलं आहे. हे तेल गरम झालं की आपल्याला फोडणीमध्ये हे साहित्य वापरायचं आहे. तेल आपले गरम झालेले आहे. आता आपल्याला हिंग फोडणीत घालायचं आहे. तो तडतडला की हे दरदर वाटण केलेलं आपल्याला घालायचं आहे. या पोझिशनवर आपल्याला गॅस बंद करायची आहे, कारण तेल तापलेलं आहे. त्यामुळे काय होतं की मसाला जळू शकतो, म्हणून तेल गरम करून कढई खाली उतरवून घ्यायची आहे. याला 2-3 मिनिटं तेलाला आणि या फोडणीला गार होऊ द्यायचं. 2-3 मिनिटात ही फोडणी जरा गार झालेली आहे, कारण ते गरम तेलामध्येच धने, सोप, जिरं याचा स्वाद खुलून येतो, म्हणून त्याला गरम तेलात घालायचं. बाकी सगळं कोमट तेलात घालायचं आहे. हे जरा थंड झाल्यानंतर यात आपल्याला ही हळद घालायची. लाल मिरची पावडर घालायचे. हे सर्व मी खाली उतरवून
कढई खाली उतरूनच मी या गरम तेलात घालते आहे। त्यानंतर ही मोहरीची डाळ घालायची आहे। आणि हा लोणचे मसाला घालायचा आहे। हे छान मिक्स करायचं आहे आपल्याला। हे छान मिक्स झालं की यात आपल्याला कैऱ्यांचा कीस घालायचा आहे। या स्टेजवर जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही आणखीनही त्यात तिखट ऍड करू शकता, पण जोपर्यंत मी लोणच्याची चव घेत नाही तोपर्यंत मी कुठलंही साहित्य ऍड करू शकत नाही। लोणचे हा पदार्थ असा आहे की मागवून थोडं तेल गरम करून त्यात तिखट हळद काय ऍड करायचं ते आपण ऍड करू शकतो, म्हणून ते पहिल्यांदाच घाई करायची नाही। आता आपण हा आंब्याचा कीस घालूया। याला छान मिक्स करायचं आहे आपल्याला। हे सगळं एकजीव झालेलं असलं पाहिजे। हा मसाला दिसायलाच दिसतोय की थोडा कोरडा झालेला आहे। अशा वेळी आपण जे तेल गरम करून ठेवलेलं आहे, ऑलरेडी गरम करून थंड केलेलं आहे, हे टाकावे। जेवढी गरज आहे तेवढंच ऍड करायचं आहे। हा मसाला छान एकजीव मिक्स करायचा आहे। सगळे जिन्नस आपसात एकत्र झाले पाहिजे। यानंतर हा मसाला आपल्याला या भोकरांमध्ये मिक्स करायचा आहे। आणि हे छान एकत्र करायचं आहे। अशा वेळी याला हाताने छान मिक्स करता येईल। चमच्याचा वापर न करता याला हाताने छान मिक्स करावं, म्हणजे या भोकऱ्यांच्या ज्या वाट्या आहेत, अर्धे अर्धे पीसेस आहे, त्याच्यामध्ये हा मसाला चांगला गेला असला पाहिजे, म्हणून तो हाताने छान मिक्स करावा। यात आपण मीठ आधीच त्या भोकरांना लावल्यामुळे मागवून मीठ टाकायची गरज नाहीये। जेव्हा याची टेस्ट घेऊ, जर कमी वाटलं तर परत टाकता येईल। असं एकजीव करून घ्यायचं। हा मसाला या भोकरांमध्ये चांगला शिरला पाहिजे आतमध्ये पर्यंत। यात आपल्याला परत तेल टाकावं लागणार आहे। यातलं उरलेलं तेल मी आता पुन्हा टाकते आहे। हे लोणचे असेच रात्रभर झाकून ठेवूया। उद्या सकाळी याचा कलर, टेक्स्चर या लोणच्याचं आपल्याला यात उतरणार आहे आणि ते सगळं सकाळी दिसणार आहे। त्याच्यामुळे आता हे लोणचं झालेलं आहे, याला आपण रात्रभर असंच झाकून ठेवूया। सकाळी मी तुम्हाला तयार लोणचे दाखवेन। रात्रभर ते मुरत ठेवल्यानंतर सकाळी हे भोकरीचं लोणचं छान मुरलेलं आहे आणि त्याची चव घेतल्यानंतर त्यात
मी आणखीन 2 टीस्पून लाल मिरची पावडर आणि ते मिरची पावडर आणि मोहरीच्या डाळीचा तुरटपणा मॅनेज करण्यासाठी अगदी मला एवढासा गूळ त्यात घालायची इच्छा असल्यामुळे मी तो पुन्हा त्याच्यात ऍड केलेला आहे। तर आपल्याला जशी चव पाहिजे आहे त्या चवीप्रमाणे या 2 गोष्टी मागवून ऍड करायच्या आहेत। तर या मागवून ऍड केलेल्या तिखटमुळे त्याला आणखीन कलर येईल लाल सुटूक, आणि गुळामुळे मोहरीच्या डाळीचा तुरटपणा मॅनेज होईल। तर हे आपल्याला किती गोड किती तिखट हे स्वतः टेस्ट घेऊन ठरवायचं आहे आपल्या चवीप्रमाणे। हे छान मिक्स करावं एकजीव। शिवाय हे लोणचे वर्षभर टिकून राहण्यासाठी यात 2 टीस्पून व्हाईट व्हिनेगर टाकलेले आहे। व्हिनेगर हे लोणचे टिकून राहण्यासाठी व्यवस्थित काम करते, त्यामुळे लोणच्याला बुरशी लागत नाही, कुठलाही वास लागत नाही, थोडासा आमसूलपणा पण येतो। त्या गुळाला पाणी सुटल्यानंतर आता या लोणच्याला छान चमक आणि थोडी ग्लेज आलेली आहे। खूप छान दिसतं ना हे, बघा छान झालंय ना आपलं हे लोणचं। तर मैत्रिणींनो, तुम्ही पण करून पहा, तुम्हाला हे आवडेलच। आणि छान चवदार झालं की मला कमेंट करून सांगा। तोपर्यंत नमस्कार। पुढच्या मंगळवारी आपली परत एक रेसिपी येणार आहे।